कसं फील होतोय? एकदम प्राऊड फील होत आहे. मागच्या वर्षी परफॉर्मन्स इतका चांगला झाला नव्हता, यंदा चांगला परफॉर्मन्स झाला. याचं श्रेय कोणाला देणार? तुमच्या मेहनतीला की तुम्हाला गायडन्स करणाऱ्या त्या व्यक्तीला? आमचे आदर्शतम उमेशदादा मुकादम यांच्या हाताखाली आम्ही खेळतो, त्यांच्यामुळेच आम्ही या स्टेजवर आज आलो आहे. क्या बात आहे. खरोखरच जे आम्हाला हवं होतं तेच वक्तव्य या ठिकाणी प्रणय करतात. प्रणय, कॉंग्रॅच्युलेशन. मॅचला तिथं सुरुवात होत आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. थँक्यू थँक्यू. या प्रतिक्रिया प्रणय याच्या. मॅचला आता लगेच सुरुवात होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात निशांत पाटील आणि त्यांच्या सोबतच तेजस धोबी. आवाज या दोन दिग्गज समालोचकांचा ऐकूया. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह. थँक्यू सो मच. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. एक फ्रेश सामना आपल्या भेटीला येताना येथे मात्र दुर्गा माता एंटरप्राइजेस आणि विराज 11 या दोन संघांमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यात आधी दुर्गा माता संघानं नाणेफेक विन झाला आणि फलंदाजीचा धाडसी निर्णय मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र स्वीकारला गेला. मुक्तेश आणि त्याच्या समवेत बॅटर इथे मात्र पोहोचलाय. मुक्तेश आणि त्याच्या समवेत दाखल होत असताना आपण पाहताय रुपेशची जोडी. कालच्या दिवसामध्ये मुक्तेशने खऱ्या अर्थानं एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली होती. कालच्या दिवसाची आठवण अजून मनामध्ये आहे आणि याही दिवसामध्ये दमदार सुरुवात. प्रेमला कठोर शिक्षा, षटकार, 6 धावा. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नावात नाही रे गावात. काय जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये. भव्य स्वागत करत असताना फलंदाज मुक्तेश मुकादमने ठोकलाय षटकार. आठ ट्रॅकर होता, पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर अशा फटके खेळण्यासाठी मुक्तेश मुकादम जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. या मॅचची सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती व्हेरी फर्स्ट बॉल ठोकलाय षटकार. काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. मुक्तेश मुकादम संघाचा कॅप्टन आहे. महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो टॉप या स्पर्धेमध्ये टॉप 1ला जाईल आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाज प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस जर पाहिलं तर चेंडूला स्लॅश केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये केवळ ढकललं. एका धावेसाठी परावर्तित केलंय. फिल्डिंग चांगली आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच धाव मिळेल फलंदाज मुक्तेशला. मुक्तेशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाईल असं नसतं. कुठेतरी सिंगल डबललाही त्याच पद्धतीने महत्त्व देणं गरजेचं आहे आणि ते इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये मी आधी म्हटलं ना की खूप सारा चर्चेत राहिलेला फलंदाज होता. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आणि त्याच्यानंतर एक सिंगल. आता मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला रुपेश पाहायला मिळतोय. फ्रेश बॅटर ऑन स्ट्राईक आपण सध्या तरी पाहताय. फलंदाजीचा निर्णय का स्वीकारला याचं उत्तर अगदी पहिल्या चेंडूमध्ये मुक्तेशच्या मार्फत पाहायला मिळालं. आता मात्र रुपेश काय कामगिरी करेल हे पाहण्यासारखं होतं. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय स्ट्रोक खूप सारा चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कव्हर रिजनमध्ये कव्हर पॉईंट आणि कव्हर रिजनच्या मधून हा चेंडू सध्या तरी ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह होता. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पळून पूर्ण होताना पाहायला मिळाला आणि धावफलक 2 धाव्याने झपाट्याने पुढे सरसावत असताना 9 या अंकावर धावफलक. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. रुपेशच्या बॅटमधून बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका एक्झिक्यूट केला. 2 धावा मिळाल्या. सातत्याने सिंगल डबल्स देखील घेण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या. धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य करा. अगदी तेच करत असताना फलंदाज रुपेश या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर आहे फाईन लेग रिजनमध्ये. फिल्डिंग चांगली आहे. तितकंसा प्रॉमिसिंग हा फटका नव्हता. स्वतःवरती निराश आहे रुपेश कारण या चेंडूवरती मोठा फटका तो खेळू शकला असता परंतु फाईन लेग रिजनमध्ये फिल्डर पाहायला मिळाले. फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. 10 या अंकावर धावफलक सिंगलच्या बढतीनं. पुरेश एकदा मुक्तेश आता मात्र स्ट्राईक पाहायला मिळतोय. मोठे फटके बघण्याकरिता ज्याच्या बॅटमधून खूप सारे आतुर असतात. थोडासा खराब चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला होता. तसं समाचार पाहिजे तसा घेता आला नाही आहे. थोडीशी निराशा मुक्तेशच्या चेहऱ्यावरही आपल्याला पाहायला मिळाली पण 1 धाव जरूर मिळाली आणि धावसंख्या 11. कंट्रोल पूलचा फटका पाहायला मिळाला. खरं तर हा फटका मोठा फटका खेळू शकला असता परंतु कंट्रोल दाखवलं. मिडविकेट रिजनमध्ये प्रोटेक्शन मिळालं. आडव्या बॅटनं स्ट्रोक सजवला होता फलंदाज मुक्तेशनं. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 11 धावा बनल्यात. जबरदस्त सुरुवात राहिलेली आहे. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये 11 धावा या मॅचमध्ये दुर्गा माता एंटरप्राइजेस या संघाने बनवल्यात. गोलंदाज तयार.
हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस होतोय, चेंडूला डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये दुर्गा माता एंटरप्राइजेस, सदानंद मुकादम आणि दयानंद मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मॅचमध्ये जर पाहिलं तर बिनबाद 11 धावा अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि या षटकामध्ये प्रेमच्या विरोधात धावा आलेत, ज्या प्रेमनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात 11 धावा आलेत. परंतु येणाऱ्या 3 चेंडूवरती देखील 3 षटकांमध्ये देखील फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल, कारण 50पेक्षा जास्त धावा तुम्ही बनवल्या ना तर या मैदानावरती तुम्ही डिपेंड करू शकता. कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलं धावा डिपेंड झाल्या होत्या. कुशाल बोरे देखील मैदानावरती फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर झेल पकडलं तर प्रथमेश मुकादम यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल कुशालला. परंतु इथून जर पाहिलं तर सामना भरपूर महत्त्वाचा आहे. संघाचा कॅप्टन कुणाल आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर मुक्तेश मुकादम सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र चेंज होईल, कुणाल लढलं जाईल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा धावफलकावर बिनबाद जोडल्या गेल्या. कुणालला आपण पाहताय. चला कुणाल थोडंसं आपण घाई करूयात आज, असं म्हणणार नाही आहे, कारण आयोजकांकडून जेवण मागा पण वेळ नका मागू, कारण जेवण ऑलरेडी इथे मात्र आयोजन पायेकरांचं आणि उमेश दादांचं आहे, त्यामुळं कमी नाही आहे. आज सर्व काही मागा पण वेळ कोणीही मागू नका. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयास होता. स्टिकच्या बाजूने स्टंपच्या बाजूने डिलिव्हर होणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. एक धाव मिळाली, धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. चांगला चेंडू जर पाहिला तर टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे चेंडू आला व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त कामगिरी करतायत या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये प्रणय मुकादम काय जबरदस्त कामगिरी केली. तब्बल त्याच्या माध्यमातून देखील धावा पाहायला मिळाल्या. महत्त्वाच्या क्षणी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल पुन्हा एकदा. हो यावेळी चांगला स्ट्रोक गॅपमध्ये केले, फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु फिल्डिंग चांगली. इथे एकच धाव मिळेल. सेकंडचा कॉल केलाय आणि इथे जर पाहिलं ना तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा धावफलकावरती. या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करतायत आणि इथून जर पाहिलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना सातत्यानं करावा लागेल. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 2 धावेने 14 या अंकावर धावफलक. एक सूचना नव्हे तर एक आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. यावेळेस पहा मुक्तेशला मुक्त फटका खेळून दिला गेला नाही आहे, थांबा दर्शवलं गेलं आहे. सदानंद मुकादम इथे मात्र संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संकेत देवळेकर यांच्याकडून पारितोषिक लावलं गेलं आहे. सदानंद मुकादम यांनी जर का झेल पकडला तर रेड लेवलचा खंबा त्यांना इथून मात्र देण्यात येईल त्या झेलला. यावेळेस निर्धावपैकी डॉट बॉल आपण पाहताय. यावेळेस जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. खरं तर तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील चेंडू वाईट आहे की नाही. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक निर्णय पारदर्शकतेने या स्पर्धेमध्ये दिला गेला आहे आणि प्रिन्स मुळीचा टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जाईल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना आपण सातत्याने पाहिली आहे आणि इथे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची भूमिका देखील फार महत्त्वाची राहिली आहे. संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा, परंतु या षटकामध्ये धावसंख्या थांबली आहे आणि इथून जर पाहिलं तर आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज कुणालने. मागील चेंडू जर पाहिलं तर वाईट आहे की नाही पाहिलं जाईल, परंतु कुणालचं कौतुक करावं लागेल. संघाचा कॅप्टन आहे आणि जबाबदारीने तो गोलंदाजी करतो. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलं आहे. तिसरे पंच वेळ घेत आहेत कारण फार महत्त्वाचं आहे. एक सुसज्ज अशी स्पर्धा पाय प्रीमियर लीग पर्व 2. देवेश ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक उमेशदादा मुकादम साहेब आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं मागील वर्षापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. इट्स अ व्हाईट बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे जर पाहिलं तर चेंडू वाईट चेंडू घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग खराब. सेकंडचा कॉल केलाय. मुक्तेश निघाले दुसरी धाव घेण्यासाठी आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचाही प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा मिळाल्या कारण फिल्डिंग खराब राहिली आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा या मॅचमध्ये.
जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. दोन्ही संघ पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 11 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या, परंतु इथे देखील धावा बनताना आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर विराट कोहलीचं जर्सी क्रमांक आपण धावफलकावर सध्या तरी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पंचांचा इशारा आपण पाहताय. एक धाव मिळाली अतिरिक्त स्वरूपातली आणि आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल जगात भारी 19 फेब्रुवारी 19 या अंकावर धावफलक सध्या तरी स्थिरावत असताना. सुरुवात चांगली झाली, परंतु इथे वाईट चेंडू टाकले जातात. वाचण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, परंतु आक्रमण हे करावं लागेल गोलंदाजांना, कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर गोलंदाजांना या षटकामध्ये करावा लागेल. कारण आतापर्यंत 3 चेंडू वाईट टाकलेत, एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा कुणालने खर्च केल्यात. गोलंदाज तयार. यावेळेस बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवली. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललाय भरत पाटील त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आणि ते फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती. कदाचित सिंगल डबलनं धावसंख्येचा आलेख किंवा जे धावसंख्येचा डोंगर आहे तो रचण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला करताना पाहायला मिळतात. मुक्तेशला पाहिजे तसे फटके खेळून दिले गेले जात नाही आहे. गोलंदाजीचा जो दर्जा आहे तो आता मात्र उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक धाव सिंगल इथून मात्र मिळेल धावसंख्या 21 धावा धावफलकावरती. सिंगल डबल्स घेत आहेत, धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य करतायत. मोठा फटका येत नाही. या कुणाल चांगली गोलंदाजी करते. जरूर 3 चेंडू वाईट टाकलेत, परंतु मोठे फटके खेळण्यापासून कुणालने फलंदाजांना रोखलाय. चांगल्या लेंथवरती तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतोय. माझ्या विरोधात फलंदाज कोणत्या धाटणीचा फटका खेळेल याचा तो अभ्यास करतोय आणि तदनंतर गोलंदाजी कुणाल या षटकामध्ये करतोय. यशस्वी गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. धावा कमी खर्च केल्यात असंच म्हणावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे, ज्येष्ठांच्या मागे यश रक्षक. जगल अँड टेकन. अखेर झेल टिपलाय नितीन पाटीलनं. फलंदाज रुपेश बॅक टू द पेव्हिलियन. पहिला धक्का या मॅच मध्ये टीम दुर्गा माता एंटरप्राइजेस या टीमला बसतोय. फलंदाज बाद. प्रीमियर नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर लीग नावात नाही रे गावात दमाई पाय प्रीमियर. जरूर स्पर्धेमध्ये कारण पहिली आपण गावाची थँक्यू डीजे गावाची लीग स्पर्धा आपण पाहिली आहे की जिथे मात्र मॅन ऑफ दी सिरीज स्वरूपात बाईक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक स्पर्धा आपण या टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये आपण पाहिल्यात. खरं तर सायकल असते, कदाचित ही आरोग्याच्या दृष्टीनं असते, पण अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला मॅन ऑफ दी सिरीजच्या स्वरूपात बाईक पाहायला मिळते. पायेकरांचं आयोजन आहे, उमेशदादांचं आयोजन आहे, कुछ तो अलग सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 1 गड्याच्या मोबदल्यात 21 या अंकावर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहताय. सुशांत आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता पप्प्याला इथून मात्र आणले गेले. पप्प्याची चर्चा खूप सारी राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आपण कालच्या दिवसामध्ये पप्प्याला पाहिलं. जर्सीचा कलर रेड, खूप साऱ्या धावा थांबवण्यामध्ये यश इथून मात्र येताना आपल्याला त्याला पाहायला मिळालं. आणि तोच पप्प्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 निर्णायक षटक, महत्त्वाचं षटक. मित्रांनो, घड्याळाचा काटा पुढे सरकतोय, त्यामुळे विनंती असेल की वेळ जास्तीचा पण घेऊ नका. खूप महत्त्वाचा दिवस आज पाये प्रीमियर लीगचा आहे. 1 वर्ष मग वाट बघावी लागेल तुम्हाला. त्यामुळे विनंती करतोय की वेळेमुळं तुमच्यावर कुठल्याही पद्धतीचा पेनल्टीचा प्रभाव होणार नाही आहे. आम्हालाही बोलायला ते बरं वाटत नाही आहे किंवा सांगायला किंवा पेनल्टी लावायला खरं तर बरं वाटत नाही आहे. त्यामुळे विनंती करू की घाई करा मित्रांनो थोडीशी. पप्प्या प्लीज, पप्प्या आता सज्ज व्हा आपण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पप्प्या इथून मध्ये सज्ज होतो. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाज या षटकातील पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळतील. दुपार झाली आहे तरी कवायतीचे प्रकार पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. इट्स व्हाईट बॉल. 1 धाव, धावसंख्या 22. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खाली देखील राहिला होता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. पप्प्या पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. मुक्तेश मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे, ज्येष्ठांच्या मागे यष्टरक्षक आहेत त्या ठिकाणी पुढे आले. धाव घेण्याचा प्रयत्न मुक्तेशने केलेला नाही आहे.
चेंडूवाला डॉट. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मुक्तेश मुकादम या फलंदाजाने ठोकले. तर देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल मुक्तेश मुकादमसाठी. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संघाचा कॅप्टन आहे दुर्गा माता एंटरप्राइजेस या टीमचा, आणि या जबाबदारीने मुक्तेश बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं सलामीला तो आलाय, त्याच्या बॅटमधून धावा देखील आल्या आहेत, परंतु पप्प्याच्या विरोधात खेळत असताना त्याने संघर्ष केला होता, परंतु इथे डिग आउट केलाय. चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. आलाय षटकार फलंदाज मुक्तेश मुकादमच्या बॅटमधून. सुरेख गीत आपण सध्या तरी इथून मात्र ऐकतोय. एकविरा माऊलीच्या पालखीचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 28-28. मी म्हणणारच होतो की मुक्तेशला मुक्त फटके खेळून दिले गेले जात नाही आहेत, कुठेतरी जखडून पकडून ठेवलं जातं, मुक्त केले जात नाही आहे. पण आता मात्र मुक्त झालाय मुक्तेश, आणि हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पप्प्या सज्जोई षटका देईल. पुढचा बॉल यावेळेस बैठक घुटना टेक और मुक्तेश का फिर एक बार सिक्सर एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. मुक्तेश अपनी पुरानी ट्रैक पे षटकार बैक टू बैक 2 सिक्सर. बॅटिंग करते मुक्तेश मुकादम. स्लॉक स्वीपचा फटका, ट्रेडमार्क शॉट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये मुक्तेशच्या बॅटमधून. षटकारांची हॅट्रिक घेतली ना तर हॅट्रिक मारली ना तर संदेश मुकादम आणि प्रसाद खारकणी यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राईज, तसेच उमेशजी मुकादम यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला, एकदा मिळाली, सेकंडचा कॉल केलाय. वेगाने दुसरी धाव घेण्यासाठी मुक्तेश धावलेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 धावा या मॅच मध्ये. मुक्तेश मुकादम जबरदस्त कामगिरी करतायत. एका बाजूला त्यांचे बंधू देखील पाहायला मिळतात. सुशांत मुकादम कालच्या दिवसामध्ये सलग 3 चेंडू वरती 3 षटकार सुशांतने ठोकले होते, आणि तोच फलंदाज मैदानावरती देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल पप्प्या, गोलंदाज सज्ज होतोय. हो, यावेळेस मुक्तेशनी ओळखलं वाईट जाऊ शकतोय, खेळण्याला नापसंती इथून मात्र दर्शवली गेली. पंचांनी तर दर्शवलं नव्हतं, पण फलंदाजांकडून DRSची मागणी, तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पाहूयात व्हाईट बॉल आहे की नाही, या आमच्या तिसऱ्या पंचांना विनंती करतोय. पण किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्टिंग प्रिन्स मूवीजच्या या जे सज्ज आहे टेक्निकल टीम, तिथे आपण येऊयात. व्हाईट बॉल इथून पाहणी केली गेली, आणि व्हाईट बॉल आपल्याला सध्या तर इथून मात्र पाहायला मिळाला. पंचांचा कॅन्सल कॉल पोहोचला, आणि पहा टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर करूयात. मुक्तेशनी सक्सेसफुली रिव्ह्यू इथून मात्र करून दाखवलाय. व्हाईट बॉल पाहायला मिळाली, फुकटची एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळताना पाहायला मिळते. यावेळेस चेंडूला बॅटच्या रडारमध्ये घेतलं गेलं, आणि पुन्हा एकदा बैठक मैदानाच्या आतमध्ये. ले बेटा, सिक्सर 6. फटका, फलंदाज मुक्तेश मुकादम ऑन फायर, अक्षरशः बरसला या मॅच मध्ये, ठोकलाय षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा. पप्पे यांच्या या षटकामध्ये भरपूर धावा येत आहेत, तिथून कमबॅक करावं लागेल, चांगला चेंडू टाकावं लागेल, मुक्तेशचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर लोअर फुलटच चेंडू होता, आणि या चेंडूवरती बैठक स्ट्रोक स्लॉग हिट पाहायला मिळाला, आणि 6 धावा फलंदाज मुक्तेशच्या बॅटमधून. इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावं लागेल. चांगली धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत दुर्गा माता एंटरप्राइजेस या संघाने. आणखीन एक षटकार मुक्तेशाने ठोकला ना तर बांधाचे मुकादम साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल मुक्तेशसाठी, आणि उमेशजी मुकादम साहेबांकडून जर पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, पप्प्या पाटील पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न केला, डीपमध्ये फिल्डिंग आहे त्या ठिकाणी चांगली, आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला आहे. काय जबरदस्त धावसंख्या उभारली आहे. टॉस जिंकून आम्ही बॅटिंग काय घेतलेली आहे,
टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा मी विचार का केलाय, अगदी मैदानावरती तेच दर्शवत असताना मुक्तेश मुकादम ला जबाब बॅटिंग पाहायला मिळाली. आणि षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी भरत पाटील जर बॉलिंग ट्रॅकवरती आला तर उमेशजी मुकादम साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. परंतु इथे जर पाहिलं ना तर कमबॅक करावा लागेल. विराज 11 हर्षदजी देवलीकर आणि राजा पाटील यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये दाफलकावरती 44 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील. चला स्पीडअप करा. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपले आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 44 या अंकावर. पारितोषिक गोलंदाज ट्रॅकवर आल्यानंतरही लागले गेले. पाये प्रीमियर लीग आहे, कुछ भी हो सकता है आणि काही घडू शकतं या पाये प्रीमियर लीगमध्ये. पारितोषिकांची खैरात तुम्ही फक्त खेळा, आर्थिक पाठबळ देण्याकरिता आम्ही आहोत. पारितोषिकांची रक्कम महत्त्वाची नसते, पारितोषिक देणारा आणि ते पारितोषिक देणाऱ्याचं प्रेम आणि ती आपल्या पाठी असणारी आपुलकी खूप सारी महत्त्वाची असते. भरत यांना आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 14 देण्याकरिता आपण पाहत आहे. अंतिम षटक, निर्णायक षटक. गोलंदाज ट्रॅकवर भरत तयार. पहिलाच बॉल यावेळेस पहा मुक्तेशच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक, स्टायलिश फटका, मैदानाच्या आतमध्ये चौकार, 4 धावा. हॅलो युडीजी, क्षमस्व थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही तुमच्यापासून या चेंडूवर दुरावलो गेलो. सलगचे 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 52 या अंकावर धावफलक. उमेश मुकादम यांच्याकडून 1000 रुपये रोख पारितोषिक जरूर पाहायला मिळेल. सलग 3 चेंडू 3 चौकार करिता, आपल्या भाषेत म्हणायचं तर चौकार हॅट्रिक करिता. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल तुम्ही आता भरत. यावेळेस सुरेख फटका बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मुक्तेशाच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती स्ट्रोक आलाय. षटकार. एंटरप्राइजेस टीम आहे हो लई कडक. गंगाराज एंटरप्राइजेस त्या बात आहे. इथून मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या आहे संघाची 58 आणि मुक्तेशची वैयक्तिक धावसंख्या 16 चेंडू आणि 49 या अंकावर. म्हणजे अर्ध्या शतकापासून फक्त आणि फक्त 1 धावसंख्येपासून दूर राहताना पाहायला मिळतोय पायेकरांचा मुक्तेश. बघूया तिथे मात्र अर्धशतकाची खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल का. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. इथून मात्र गोलंदाज. पुढचा बॉल आणि इथे मात्र अर्धशतक ठोकणारा. इथे मात्र षटकार. एकदा विनंती करीन मुक्तेश बॅट वरती करायचं आणि सगळ्यांचं अभिवादन आपण इथून मात्र स्वीकारायचंय. एकदा बॅट उंच करा स्वतःसाठी, एकदा बॅट उंच करा आपल्या आई वडिलांसाठी आणि टेनिस क्रिकेटमध्ये हाताच्या बोटाला धरून ज्यांनी आणलंय त्यांच्यासाठी एकदा बॅट उंच करा. क्या बात आहे. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या या मुक्तेश करिता. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आणि पाये प्रीमियर लीग मधील पहिलं अर्धशतक मुक्तेश यांच्या नावावरती आणि देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज मुक्तेशला. यावेळेस आणखीन एक उडवलाय बॉल. चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सलगचा 3रा षटकार या मॅच मध्ये फलंदाज मुक्तेशच्या बॅट मधून. हो लई कडक. नाही रे गावात दमाई थँक्यू. आता एक जी प्रणित थोडंसं थांबवतं, एक रील आली होती की हॅलो सचिन
यॉर्कर कशी खेळायची किंवा पोरांना कसं शिकवायचं. आता मात्र ते मुक्तेशला फोन येतील की हॅलो मुक्तेश, एक्झॅक्टली फटके कन्वर्ट करायचे कसे आमच्या पोरांना शिकव. आणि ते कदाचित मुक्तेश इथे मात्र दर्शवत असताना षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 70 आणि वैयक्तिक 61 धावसंख्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे, मैदानाच्या आतमध्ये गरजताना बरसताना पायेकरांचा मुक्तेश आता मात्र पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूवर आपण बघितलं तर पुन्हा एकदा हा स्ट्रोक इथे मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या पडतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते 74 74 आणि बिजाकरिता 75 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. 74 धावा जरी असल्या ना तरी मात्र 65 धावा या वैयक्तिक इथून मात्र मुक्तेशच्या पाहायला मिळतात. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. दुर्गा माता Thank you. इंटरप्राइज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं यथार्थ अँड स्मिथ 11 आणि नायरा 11 आणि मयांक 11 या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय उमेशजी गुळवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. उमेशजी गुळवी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्या ठिकाणी तेजस असतील आणि त्या ठिकाणी आमचे मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू सो मच. आमच्या समवेत यथार्थ आणि स्मिथ 11 आणि नायरा स्पोर्ट PPL आणि नाण्याच्या दोन बाजू PPL आणि देवेश ग्रुप आपण सध्या तरी पाहतात. कॉलिंग कोण देतं? यथार्थ अँड स्मिथ 11 इथून माझा कॉल देत आहेत. आपण पाहताय मान्यवरांच्या शुभ हस्ते देवेश ग्रुप असं कॉल आलाय आणि देवेश ग्रुप टायगर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावर बेस्ट ऑफ लक द्यायचं आणि साना बनवायचं आहे. कॉलिंग तुमच्याकडून होतं आणि जो देवेश ग्रुपचा टायगर आहे तो आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निर्णय आपण स्वीकारतायत. आम्ही कालपासून इथून मात्र आपणास पाहतोय की आपण आमच्या आयोजकांच्याही चांगल्या भूमिकेमध्ये आहात. चांगलं आपलं सपोर्ट असतं याकरिता. या सगळ्या गोष्टीमधून वेळ देऊन क्रिकेटला कसं किंवा या PPL मध्ये कसं वेळ देत आहे? निश्चितच माझा जॉबच तसा आहे. मला क्रिकेटवर जास्त आवड आहे आणि जसं सर कधीपासून सांगतात की पालघर जिल्ह्यामध्ये पहिले असोसिएशन मीच सुरुवात केली आणि PPL देखील पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही सुरुवात केली एपेडच्या माध्यमातून. आणि आज खरोखर इथे सांगतोय की उमेश मुकादम यांच्यामुळे जे आज संघ इथे आपल्याला दिसत आहेत, चांगली बांधणी दिसते आणि खरोखर चांगला सपोर्ट त्यांनी युवकांना जास्त सपोर्ट केलेला आहे. या बात क्षेत्ररक्षण निर्णय आपण स्वीकारलाय. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. मी जातोय आता मात्र सेकंड टीमच्या दिशेनं नायरा टीमच्या दिशेनं. टी-शर्ट सर्व काही दर्शवते. मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. आता मात्र फलंदाजी वाटायला आली आहे. कसं वाटतंय आधी? खूप छान वाटतंय. खेळायला पण आनंद येतो इथे आणि फ्रेंडशिप लीग आहे त्याच्यामुळे अजूनच उत्साह वाढलेला आहे. फलंदाजी आपण इथून मात्र स्वीकारली. फलंदाजी आपल्या वाटेला आली आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कारण उमेश दादाने त्या पद्धतीनं मैदान तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलं आहे. 50+. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. तर नाणेफेक इथून मात्र विन झाला आहे. नक्कीच हा संघ आणि स्वीकारला त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आमंत्रित केले गेले नायरा संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज असतील पालघर जिल्ह्यातील एक जबरदस्त आवाज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पालघरपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रभर जो आवाज पोहोचलाय संदीपजी गावंड सर आणि याच गावाचा एक गोड आवाज अर्थातच निशांत सर, या दोघांनाही आपण ऐकूयात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. मुक्तेशने काय जबरदस्त अर्धशतक या ठिकाणी झळकावलं आणि या स्पर्धेमध्ये 102 धावा शेकडा पूर्ण केले त्याने धावसंख्येचा. कॉंग्रॅच्युलेशन मुक्तेश. आपल्यातून बॅटिंग 3 सामन्यामध्ये त्याची पाहायला मिळाली. खूप चांगलं प्रदर्शन त्याचं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आपण वळणार आहोत. जे टार्गेट आहे ते 75 या धावसंख्येचे टार्गेट आहे. चेस करण्याकरता भरपूर कष्ट करावे लागतील. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आता पाठवून दिले जातील. चांगला खेळ आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आपण अतिथी कक्षामध्ये आलेले अतिथी देव भव स्वागत करतोय. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. उमेशजी गुळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. एक युवा व्यक्तिमत्व. मी देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी मुकादम साहेबांना विनंती करतोय की आपण उमेशजी गुळवी यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचं आहे. तर शिवाजी भुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण उमेशजी गुळवी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व
आणि या व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ आणि इथे जर पाहिलं तर आदर स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या डावामध्ये 74 धावा बनल्या, 75 धावांचं टार्गेट. या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला प्रेम आणि त्याच्या सोबतीला पप्प्या पाटील या फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती महेश पवार, ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये 7 विकेट आहेत, तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती प्रेम हा फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल वरती भव्य स्वागत. आइए जनाब, आपका भी स्वागत आहे. ठोकलाय षटकार या मॅच मध्ये फलंदाज प्रेमने. मोठा फटका, 6 धावा मिळतील. मिड विकेट क्षेत्राबाहेर झेल टिप आपण पाहायला मिळतोय, कारण बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चेंडू गेलाय. 6 धाब्याच्या मदतीनं अकाउंट ओपन केलंय. टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर द्यायचं असेल तर अशीच खेळी पेश करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चांगलं प्रदर्शन विराज 11 टीमच्या खेळाडूंना करावं लागेल. या स्पर्धेवर करायचं असेल राज तर बॅटरला चालावं लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेश पवार. पॉवर दाखवेल काय आपली. स्लो वन, संत गतीचा चेंडू होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हाताला हलकासा स्पर्श करत चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. PPL चौकार. चेंडूवरती 2 मोठे फटके आले. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 10 धावा. आणि बॉलिंग ट्रॅकवरती महेश पवार, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं 5 कंप्लीट केलंय, विकेट हॅट्रिक घेतली आहे, तोच गोलंदाज आणि त्याच्यावरतीच आक्रमण केलंय या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 चेंडूवरती धावा आल्या, परंतु इथे जर पाहिलं तर प्रश्न विचारलाय. चेंडू आलाय डॉट. इम्पॅक्ट सुद्धा चांगला पाहायला मिळाला गोलंदाजाचा. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. इनलाईन जर असता तर बॅटरला परत यावं लागलं असतं. चांगला बॉल महेश पवारचा. पहिल्या 2 चेंडू नंतर 10 धाबा, अर्थात नंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 10. 75 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे. पुढचा बॉल ब्लॉक होल मध्ये टाकायचा होता. चेंडूला काढले खोदून. मिड ऑफ मध्ये खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेलाय. पाहता पाहता बॅटरला एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 11 धाबा. एक वेळ मॅन ऑफ द मॅच मिळालेला खेळाडू आता स्ट्राईक इनकडे गेलाय. त्याच्याकडून मोठ्या आशा असतील, अपेक्षा असतील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महेश याचं देखील कौतुक करावं लागेल. मागील 2 चेंडू तरी चांगले राहिलेत. खोलवर टप्प्याने चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती पप्पे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या फलंदाजाला मिळालाय, परंतु इथे चांगली कामगिरी करावी लागेल. राऊंड विकेट. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे यष्टीजीसाठी आणि तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. परंतु काय जबरदस्त मागील 3 चेंडू राहिलेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न महेश करतोय या षटकामध्ये, कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आणि तदनंतरचे 2 चेंडू खूप चांगले पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जातं. प्रिन्स मोहीचा टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जातोय. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत. फलंदाज सेफ आहे की नाही पाहिलं जाईल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅचमध्ये महत्त्वाची विकेट आहे पप्प्या, कारण पप्प्याच्या बॅटमधून धावा आल्या ना तर या मॅचमध्ये विराज 11 संघ देखील जिंकू शकतो. एक मोठा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महत्त्वाचा निर्णय आहे. तिसरे पंच थोडेसे वेळ घेत आहेत, कारण फलंदाज अडचणीमध्ये सापडले आहेत की नाही पाहिलं जाईल. प्रिन्स मोही काय जबरदस्त टेलिकास्ट पाहायला मिळतंय.
टेक्निकल टीम चांगलं काम करतोय या ठिकाणी आणि तिसरे पंच म्हणून थर्ड अंपायर परशुरामचे पाटील निरीक्षण करतायत. फलंदाज सुरक्षित आहे की नाही ही चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा PPL पाय प्रीमियर लीग 2026. बॅटर इज सेफ. सुरक्षित आहे हा फलंदाज. 5 बॉलच्या नंतर धावफळ कबर धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. हीच तर खरी मजा आहे. थोडीशा उत्कंठा वाढू त्या काढूनच्या. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 11. गोलंदाज महेश पवार तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन येतोय. शॉर्ट बॉल पुल करायचा केला होता इरादा पक्का. गोलंदाजाने दिला असता ह्या चेंडूवर बॅटिंग करणाऱ्या टीमला धक्का. इथे 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 12 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. जबरदस्त पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 12 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता इक्वेशन सिच्युएशन काय आहे ते आपण जाणून घेऊया. 18 मध्ये पाहिजे 63 धाबा. काय रणनीती असेल आता बॅटिंग करणाऱ्या टीमची. फिल्डिंग करणाऱ्या टीमने तर रणनीती आखली आहे. त्यांना सुद्धा जिंकायचाच आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय सुशांत. स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. एक सामना तर असा जिंकून दिला. कौरया मरो होती स्थिती. 3 चेंडूंमध्ये 17ची आवश्यकता असताना सुशांतनी चांगली फलंदाजी केली होती. स्लो बर्वन संत गतीचा चेंडू आणि हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. त्या ठिकाणी जरीमरी माता महिला मंडळचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. जरीमरी माता महिला मंडळ आपण यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये महिला भगिनींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि आज देखील जरीमरी माता महिला मंडळ या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नारी शक्ती महिला वर्गांना सन्मान दिला गेला आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर महिला वर्गांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महिलांच्या सन्मानासाठी या मैदानावरती महिला मंडळ स्टँड देखील पाहायला मिळतोय. सामना सुरू ठेवायचा आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर सुशांत मुकादम कालच्या दिवसामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते. संघाला विजय संपादन करून दिलं होतं. तोच गोलंदाज सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याही षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली सुरुवात राहिली सुशांतच्या माध्यमातून. दबाव टाकलाय विराज 11 हर्षद देवळीकर राजा पाटील या संघावरती. पहिल्या डावामध्ये जबरदस्त धावा बनल्या. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा मागच्या त्या ठिकाणी फ्लाइंग स्लीपमध्ये फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली आणि ते एकच धाव मिळेल.
एकच धाव मिळाली. या एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात तर 14 धावा. 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 61 धावा पाहिजेत. उर्वरित 15 चेंडूंमध्ये 15 मध्ये पाहिजेत 61 धावा. करो या मरो अशी स्थिती आहे बॅटरच्या समोर. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर तयार आहे. पप्प्या मोठे फटके खेळावे लागतील. वचक दाखवावी लागेल. या विकेटवर लढावं लागेल. आता मात्र मोठा फटका खेचला जातोय. फलंदाजाने दाखवले आपली वचक. चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. ते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. थँक्यू. महिला मंडळ आपण यायचं आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केले जाते. जरी मरी माता महिला मंडळ आपण यायचं आहे. आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून इन्व्हाइट केले जाते. व्यासपीठावरती यायचं आहे आपण. कारण कालच्या दिवसामध्ये देखील महिला भगिनी नारी शक्ती आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाल्या आणि आज पुन्हा एकदा त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती या. कारण देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मोकादम साहेबांच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केले जात आहे आणि सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 20 धावा. धावफलकावरती पप्प्यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज सुशांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न मिस की हुक शॉट परंतु फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल फलंदाज पप्प्याला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा. एक धाव महत्वपूर्ण आहे परंतु इथे एका धावाची गरज नसताना मोठ्या फटक्यांची गरज आहे. डील ही चौकार आणि षटकारामध्येच करावी लागेल तरच हे 75 धावसंख्येचं लक्ष्य पार करता येईल. प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 21 वर. स्लोवर वन संत गतीचा चेंडू टाकलाय. गोलंदाजी आणि फलंदाजी म्हणजेच या दोघांमध्ये आपलं संपूर्ण पणाला लावून चांगली गोलंदाजी करतोय सुशांत हा खेळाडू. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहे ते 21 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 54 धाबांची गरज. 12 मध्ये पाहिजे 54. बाजी मारते हो हमखास ध्रुवीत इंटरप्राइजेस. यथार्थ आणि स्मिथ 11 आज ठरले तो सरस. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. पाये गावात खेळाडूंनी लावले बघा हो आगे. नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. ए नावात नाही रे गावात दमाई पाये प्रीमियर लीग. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. देवेश ग्रुप प्रस्तुत पाये प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. महिला भगिनी ताई आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये काही महिला बचत गटच्या सदस्य सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत. काल ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडलाय. वळी आपण निशांजी 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 54 धाबांची आवश्यकता. तर नक्कीच दुर्गा माता एंटरप्राइजेस संघाने हा सामना जिंकला तर हर्षद देवलीकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. सदानंदजी मुकादम यांच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. खऱ्या अर्थानं दुर्गा माता एंटरप्राइजेस संघाने हा सामना जिंकला तर हर्षद देवलीकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि ही माहिती आदरणीय सन्माननीय सदानंदजी मुकादम साहेबांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती मुक्तेश मुकादम आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडवरती पप्प्या पाटील. पप्प्याला या एंडकडून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण हवेचा झोत देखील उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आहे या षटकामध्ये आणि त्याचा बेनिफिट घ्यावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मुक्तेश मुकादम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बनलेली आहे ती 21 धावा. चला मॅचला सामन्याला सुरुवात करा. पंच गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या षटकातील स्ट्रायकिंग एंडवरती पप्प्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हो यावेळेस जर पाहिला तर बॅकफूट पंच केला जातो. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर वेगाने धावतात परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार फलंदाज पप्प्याच्या बॅटमधून. करायला हवा होता या चेंडूवरती परंतु तसं काही नाही आहे. चेंडू आले डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती.
हो यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे पप्प्यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. आलं चेंडू आणि बॅटचं 9 बॉलमध्ये 17 या धावसंख्येवर खेळतो पप्प्या नावाचा खेळाडू. धावसंख्या 29. प्रत्येक चेंडू मागे धाव गती वाढताना दिसलंय, रिक्वायर रन रेट वाढताना दिसलाय. अजूनही जिंकण्याकरता 46 धावा पाहिजेत. 46 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय पाई गावातील भाऊजी, आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी किणी साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेट नियमशी आते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करतायत आणि पाई गावातील भाऊजी आहेत नंदकुमारजी किणी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज यावेळेला पुन्हा एकदा तयार आहे मुक्तेश. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढला, मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकच धाव मिळेल बॅटर पप्प्याला. एका धावेची प्रतिस्पर्धी संघाला काही फरक पडणार नाही, परंतु जेव्हा एखादे मोठे फटके आले 1-2 लगातार तर दबाव येऊ शकतो फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या 30. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 45 धावांची गरज. इथून मोठे फटके खेळावे लागतील येणाऱ्या चेंडूंवरती. या दोन्ही चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. प्रेम आहे स्ट्रायकिंग एंडवरती. गोलंदाज तयार. हो यावेळेस मोठा फटका फलंदाज प्रेमच्या बॅटमधून आलाय षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते फलंदाज प्रेम याच्या बॅटमधून. षटकार पाहायला मिळाला, परंतु असे फटके सातत्याने खेळावे लागतील. अगदी बरोबर. असे फटके खेळले तरच या मॅचवर वर्चस्व, दबदबा, दहशत निर्माण होऊ शकतं. प्रत्युत्तर देणाऱ्या विराज 11 टीमची एकूण धावसंख्या यावेळेला पोहोचली आहे ती 36 वर. याचाच अर्थ अजूनही 29 धावांची आवश्यकता या मॅचला, 39 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. आता मात्र बॅटच्या टोळीला चेंडू लागलाय, विकेट जाण्याची शक्यता. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये शतरक्षक तैनात होता, झेल झाला ड्रॉप. 1 धाव मिळाली, एकही धाव घेता आली नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना विराज 11 टीमची धावसंख्या 36 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 39 धावांची गरज. 6 मध्ये पाहिजेत 39. येणारे 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. आणि इथून जर पाहिलं ना तर सामना जिंकणं थोडंसं कठीण होऊन राहिलं विराज 11 संघासाठी. पहिल्या डावामध्ये भरत पाटील यांच्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये 30 धावा खर्च झाल्या होत्या आणि कुठेतरी त्याच धावा या मॅचमध्ये टोचत असतील विराज 11 संघाला, कारण येणारे 7 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती पप्प्याला तुम्ही पाहताय, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार देखील या मॅचमध्ये आलेला आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. रुपेश षटक क्रमांक 14 स्लॉगवरचं षटक आहे आणि या मॅचमध्ये तो हाताळतोय. हो यावेळेस आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये 1 धाव मिळेल. एका धावेची मदत मिळाली, धावसंख्या पोहोचली 37 वर. अजूनही 38 धावा पाहिजेत उरलेल्या 5 बॉलमध्ये. 5 चेंडू आणि 38 ची आवश्यकता. दोन्ही बॅटर प्रारंभिक बॅटर आहेत.
विकेट गेली नाही, परंतु दबाव सुद्धा वाढलाय प्रत्युत्तर देणाऱ्या विराट शिलेबन या टीमवर. शॉर्ट बॉल होता, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला, डायरेक्ट हिट करायचा होता चेंडू आणि यष्ट्यांचा काय वेध व्यवस्थित झाला नाही. याचबरोबर ह्या चेंडूवर बॅटरने पूर्ण केली 1 धाव. धावसंख्या पोहोचली 38 वर. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. रुपेशच्या माध्यमातून सुरुवातीचे दोन्ही चेंडू चांगले राहिलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलेला नाही आहे, परंतु मुक्तेश अर्धशतक या मॅचमध्ये भरपूर चर्चेमध्ये राहिलंय. जबरदस्त बॅटिंग त्याने केली आणि खऱ्या अर्थानं पाये प्रीमियर लीगमधील पहिलं अर्धशतक मुक्तेश मुकादम या खेळाडूच्या नावावरती राहिलं. काय झंझावती खेळली पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली. अक्षरशः तो बरसला गरसला आणि उभ्या मैदानावरती षटकार आणि चौकारांची सरबत्ती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे या मॅचमध्ये. अगदी योग्य उल्लेख या ठिकाणी आपण करतायत निशांची. धावसंख्या धावपळावर 38. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. फक्त आता पराभवाचं अंतरच कमी केलं जाऊ शकतंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता. 2 मध्ये पाहिजे 37. गोलंदाज तयार. यावेळेस जर पहिल्यांदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार येतोय पप्प्याच्या बॅटमधून. देखील आगमन झालेलं आहे. खरं तर भरपूर मोठा प्रवास करून या ठिकाणी दाखल झालेत. दयानंदजी मुकादम आणि सदानंदजी मुकादम यांचे मित्र आहेत आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि दुर्गा माता इंटरप्राइजेस या संघासाठी त्यांची देखील भूमिका फार महत्त्वाची आहे, कारण भरपूर मोठा प्रवास वाडा येथून ते या स्पर्धेसाठी दाखल झालेत. मनोजी तांगडी साहेब आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दुर्गा माता संघासाठी ते लकी ठरलेत, कारण हा सामना दुर्गा माता इंटरप्राइजेस या संघाने जिंकलाय. आणि मॅन ऑफ द मॅचचा हिरो, वन अँड ओनली संघाचा कॅप्टन, संघाचा महत्त्वाचा खेळाडू अर्थातच मुक्तेश मुकादम ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या मुक्तेश मुकादम आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. काय झंझावती खेळी त्यांची पाहायला मिळाली. अर्धशतक पाये प्रीमियर लीगमध्ये मुक्तेश मुकादम याच्या नावावरती राहिलं आणि तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर मुक्तेश ठरलेला आहेत मॅन ऑफ द मॅचचे हिरो. तब्बल त्याच्या बॅटमधून 65 धावा, 20 चेंडूचा त्याने सामना केलाय, 7 षटकार आणि तब्बल 3 चौकार. तो राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. मी विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी किणी साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक टी शर्ट द्यायची आहे. कल्पेशजी मस्तान आणि नागेशजी बांद्रे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आकर्षक टी शर्ट मुक्तेशला दिली जाते. जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल 65 धावा या मॅचमध्ये आणि तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलाय. त्यानंतर आपण गिफ्ट हॅम्पर देतोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर बालारामजी वैती देखील उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण कोल्ड्रिंक्स द्यायचं आहे, शीतपेय द्यायचं आहे मुक्तेशला आणि ते आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे अशय केशव वैती यांच्या माध्यमातून. कोल्ड्रिंक्स दिले जाते. त्यानंतर वेफर्स देखील द्यायचा महिला भगिनीला विनंती करतोय. त्या ठिकाणी शैलाजी मुकादम उपस्थित आहेत, जरीमरी माता महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यानंतर सविता मुकादम देखील आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य. त्यानंतर सर्व महिलांना विनंती करतोय तर त्या ठिकाणी संगीताजी खारखंडी या देखील पाहायला मिळतात. वनिता देवळीकर, सर्व महिला भगिनी या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते मानव देवाचा पुरस्कार दिला जाईल. मुक्तेशला वेफर्स द्यायचं आहे, आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे, गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. जबरदस्त कामगिरी केली, तब्बल 65 धावा.
या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो मुक्तेश मुकादम. काय जबरदस्त बॅटिंग, 65 धावा 7 षटकार त्याने आपल्या इनिंगमध्ये दाखवल्या आणि त्याच्या बॅटमधून चौकार देखील पाहायला मिळाले. तब्बल 4 चौकार आणि 20 चेंडूचा सामना केलाय. मुक्तेश राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो, संघाचा कॅप्टन. आणि पाय प्रीमियर लीगमधील पहिलं अर्धशतक जर पाहिलं तर मुक्तेश यांच्या नावावरती राहिलेच. उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून देखील पारितोषिक दिलं जाईल, कॅश प्राईज मुक्तेश याला. तसेच उमेशजी गुळवी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी मुक्तेशला दिलं जाणार आहे. तर मी विनंती करतोय उमेशजी गुळवी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे मुक्तेशला. मुक्तेश आपण ते प्राईज स्वीकारायचं आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून देखील पारितोषिक दिलं जातात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं देवेश ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. आणि मी ते प्राईज देण्यासाठी विनंती करतोय महिला भगिनींना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे, कॅश प्राईज द्यायचं आहे. तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि उमेशजी गुळवी साहेब आपल्या शुभ हस्ते देखील आपण द्यायचं आहे. त्या ठिकाणी उमेशजी गुळवी साहेब आहेत खऱ्या अर्थानं आणि आदरणीय सन्माननीय नंदकुमार किणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचं आहे. आणि महिलांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. आणि बांधाजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज 50 मारली, अर्धशतक झळकावलं, त्यासाठी मुक्तेश मुकादमला 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाते. काय जबरदस्त कामगिरी. खरं तर ऑनगोईंग मॅच सुरू आहे, आपण जरूर चर्चा केली असती मुक्तेश सोबत, परंतु आपण जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच निशांत पाटील. नायरा अँड मयांक 11 ह्या संघाची बॅटिंग आपल्याला बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईक इनकडे असलेल्या बॅटरचं नाव आमच्यापर्यंत जरा पोहोचलं तर बरं होईल. स्ट्राईक इनकडे असलेल्या बॅटरचं. स्ट्राईक इनकडे प्रवीण शेख या ठिकाणी उमेशजी गुळवी साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राईज दिली तर मुक्तेश आपण स्वीकारायचे 2000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी मुक्तेश याला दिलं जाते. उमेश गुळवी आणि नंदकुमार जिकिनी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जातात. जबरदस्त कामगिरी मुक्तेशने केली आणि पहिलं अर्धशतक राहिलं मुक्तेशाच्या बॅटमधून या पाय प्रीमियर लीगमध्ये. भरघोस पारितोषिक दिली जाते. जाऊया पुन्हा एकदा भरत पाटील आपण देखील याच्या. भरत पाटील आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते आपण स्वीकारायचं आहे, कारण गोलंदाजी करण्यासाठी